समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामरूर रोड, तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुन रोड, कोलवड, बुलढाणा। गोहगाव येथील ग्रामसेवक विजयकुमार धोंडगे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई। ग्रामस्थ आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या तक्रारीवर प्रशासनाची कार्यवाही। बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील गोहगाव दांदडे या गावातील ग्रामसेवक विजयकुमार धोंडगे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली। ही कारवाई क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अरविंद दांदडे व ग्रामस्थांनी वेळोवेळी केलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली। धोंडगे यांच्यावर शासकीय कर्तव्य बजावताना गंभीर दुर्लक्ष, ग्रामविकास योजनांची अंमलबजावणी करताना अपारदर्शकता, ग्रामस्थांच्या कामांमध्ये टाळाटाळ, प्रशासनाच्या आदेशांची पायमल्ली, वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणं, गावातील नागरिकांशी असभ्यपणाने वागणं अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। सदर तक्रारींची प्राथमिक चौकशी मेहकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी पूर्ण करून जिल्हा परिषदकडे तसा प्रस्ताव सादर केला होता। त्यावरून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। आमच्या गावातील ग्रामपंचायत सचिव विजयकुमार धोंडगे यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला होता। त्या अनुषंगाने आम्ही पंचायत समिती मेहकर येथे गावकऱ्यांसोबत उपोषणाला सुरुवात केली। त्याच्यानंतर त्यांचे आरोप सिद्ध झाले। त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार केलेला आणि मोठ्या प्रमाणात घरकुल योजनेत, PM आवास योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला। त्याच्यानंतर गावकऱ्यांसोबत मी उपोषणाला बसले असता त्यांचे आरोप सिद्ध झाले आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि याच्यापुढे त्यांची खाते चौकशी करण्यात यावी, अन्यथा मी उपोषणाला गावकऱ्यांसोबत उपोषणाला पंचायत समितीसमोर बसेल। पंचायत समिती BDO साहेबांनी आम्हाला न्याय देण्यासाठी एक चौकशी समिती नेमली आणि त्या चौकशी समिती नेमून त्या चौकशी समितीचा अहवाल आज आला आणि त्या अहवालामध्ये हा सदर सचिव दोषी आढळून आला। त्यामुळे त्यांचे निलंबन केले। त्यामुळे मी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि BDO साहेब यांचे धन्यवाद मानतो आणि त्यानंतर कोणत्याही राजकीय परिस्थितीला BDO साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी बळी न पडता यांच्यावर केलेली कार्यवाही ही योग्य आहे। त्यामुळे समस्त गावकरी मंडळीच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद मानतो।